मुंबई आउटलुकमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सामूहिक शेतकऱ्यांचे ज्वारी खरेदी केंद्र सुरू असताना सुद्धा काही 400-500 शेतकऱ्यांचं पीक शेतात पडून आहे, परंतु खरेदी केंद्रावरती कोणतीही खरेदी केली जात नाही आहे। या संदर्भात या शेतकऱ्यांनी सोयगाव तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या इथं जाब विचारला असता गेल्या 5-6 वेळेस ते स्वतः इथं येऊन त्यांची तक्रार माननीय तहसीलदार मनीषा मॅडम मेने उर्फ जोगदंड मॅडमकडे तक्रार दिलेली असताना त्यांचे म्हणणे अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे। जाणून घेऊया यापैकी जे शेतकरी आहेत ज्यांची ही समस्या आहे त्यांच्याकडनं। भाऊ, आपलं नाव काय आणि काय समस्या आहे? नमस्कार, मी लोकेश गोविंदराव पाटील जरंडीचा आहे। शेतकऱ्यांना सोबत घेऊन मी इथे आलो आहे। जवळजवळ आम्ही 15 ते 20 दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टींना पाठपुरावा करतो आहे। त्यात मूळ समस्या अशी आहे की मुळात सोयगाव तालुका दुर्लक्षित आहे। इथे अधिकारी लवकर भेटत नाही आणि जी खरेदी विक्री संघामार्फत ज्वारीची खरेदी झाली, गव्हर्नमेंट खरेदी, त्याच्यामध्ये अनियमितता झाली आहे, त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी म्हणता येणार नाही, ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचे सातबारे देऊन आर्थिक व्यवहार करून जे हे केलं ज्वारी, त्यांचीच मोजल्या गेली आहे, बाकीच्यांची ज्वारी मोजण्यात आलेली नाही आहे। बरं, हे शासकीय ज्वारी खरेदी प्रक्रिया केंद्र 2026 ही चौकशी करण्यासाठी यांची मागणी आहे, परंतु कार्यालयीन कामकाज बऱ्याच वेळेस आल्यावर सुद्धा त्यांना मान्य तहसीलदार यांची भेट झालेली नाही आणि आज ही सेम ती स्थिती पुन्हा एकदा रिपीट झालेली आहे। आज तुमची तहसीलदारांसोबत भेट झाली का? नाही, आजही आम्हाला मॅडम मिळाल्या नाहीत। आज आम्ही अर्ज घेऊन आलो होतो की तुम्ही याची 7 दिवसात चौकशी करावी, किमान चौकशी सुरू करणार असं आश्वासन तरी द्यावं, पण ते आश्वासन पण आम्हाला मिळालं नाही। 7 दिवसानंतर जर ते तुम्ही चौकशीचं कुठलंही प्रक्रिया चालू केली नाही तर आम्ही सामूहिक उपोषणाला इथे तहसील कार्यालयाला बसणार आहोत। या अगोदरही तुम्ही जे अर्ज दिलेला आहे किंवा विनंती किंवा तक्रार, तर या अगोदरचं तुम्ही आवक जावकमध्ये काही कंप्लेंट केली होती का? हो, आवक जावकमध्ये याच्या आधी आम्ही निवेदन दिलं आहे तहसीलदार मॅडमांच्या नावांनी की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी। याच्यापासून जवळजवळ 500 ते 600 शेतकरी यांनी प्रत्यक्षात नोंदणी केली आहे आणि त्यांची ज्वारी खरेदी झालेली नाही आहे। आणि ज्यांनी नोंदणी केलेली नाही, ऑफलाईन रजिस्टरवर ज्यांची नोंदणी नाही, अशा जवळजवळ 29 शेतकऱ्यांची ज्वारी यांनी परस्पर मोजली आहे नोंदणी न करता। त्यांना पोर्टल पण त्यांनी शेअर केलं आहे। युजर नेम पासवर्ड शेअर करता येतं का, हा एक प्रश्न आहे आमचा। आधी व्यापाऱ्यांकडे यांचे युजर नेम पासवर्ड आहे, ते तिकडून त्यांनी तिकडून लॉग इन करून ऑनलाईन नोंदणी केली आणि ज्वारी खरेदी प्रक्रिया झाली आहे। मग या 500 शेतकऱ्यांनी काय, मग इकडे त्यांचं गंमत घ्यायची का सगळी? का गंमत घेतली बुवा अशी? असंच जर चालत असेल तर तुम्ही तिकडेच खरेदी करून घ्या, सांगूच नका ना इकडे शेतकऱ्यांची गंमत का घेता? म्हणजे तुमचा हा डायरेक्ट आरोप आहे की शासन जे काही स्कीम योजना राबवते ते शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता जवळच्या जो टेबलाखालून पैसे देईल किंवा जवळचा नातेवाईक कोणी असेल तर त्याच्याच पदरी हे योजना टाकण्याचा प्रयत्न होत आहे, असा तुमचा आरोप आहे। आणि यासाठी तुम्ही बरेचसे या तुमच्या पत्रामध्ये पण तसे उल्लेख केलेला आहे तुम्ही, तर या संदर्भात चौकशी व्हावी अशी आपल्याला अपेक्षा आहे। तर जर समजा या संदर्भात तुमच्या ज्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग तुमचं पुढं काय पाऊल असणार आहे? आम्ही उपोषणाला बसणार आहे येत्या 14 तारखेला, 14 जुलै 2026। तोपर्यंत आम्हाला आश्वस्त करणारी कुठलीही आम्हाला रिपोर्ट दिला नाही की आम्ही याची चौकशी करू, असं काहीतरी आम्हाला आश्वस्त केलं नाही तर आम्ही सरळ उपोषणाला बसू। हे जे तुमचं आता म्हणणं आहे, समजा तुमचे नाही मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही उपोषणाला बसणार आहेत, परंतु जी वस्तुस्थिती आहे तर ही तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत माझी चर्चा झाली तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या SIR जे चालू आहे व्हेरिफिकेशन किंवा मतदान मोजणीचा जो कार्य चालू आहे त्या संदर्भात पूर्ण तहसील कार्यालय असेल किंवा विविध कार्यालयांचे अधिकारी
या गोष्टीत गुंतलेले आहेत, तर त्यावेळेस प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की या संदर्भात ज्या नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे जे काही प्रश्न आहेत, तर हे कार्यालय कधी पूर्ण करणार आहे आणि सरकार त्यांच्या कामासाठी अति वेळ देऊन ते कामात वेळेत पूर्ण करण्याचा जो धोरण आहे तर ते राबवून घेत आहे, परंतु जे नागरिक आहेत ते त्रस्त आहेत. त्यांच्या मागण्या किंवा त्यांच्या तक्रारी किंवा त्यांचं जे काही हक्काचं म्हणणं आहे त्यासाठी नेमकं वेळ कोण देणार आहे हे काळच ठरवणार आहे. तर नेमकी पीक विम्याची काय अडचण झाली? आमच्याकडे पावसाळ्यामध्ये लय अतिवृष्टी झाली. हां आम्हाला पीक विमा पैसे पहिले 1 रुपयामध्ये होता. हां आता पैसे भरून पीक विमा काढले. आम्हाला आशा होती की आम्हाला पीक विमा मिळेल, हां पण आता वर्ष उलटाला आता नवीन पीक विमा भरणं सुरू केलं शासनाने. हां पण अजून मागचं पीक विमाचं अजून त्याच्यामध्ये आम्हाला काही आशा लावेल ठेवले अजून काही 1 रुपये नाही. 1 रुपयाही मिळालेला नाही आहे. 1 रुपया भरून. आणि जे काही दुष्काळाचं आहे, दुष्काळाची यादी आली ती, तर त्यापैकी तुम्हाला त्या दुष्काळीच्या यादीमध्ये लाभ मिळाला आहे का? हो, दुष्काळी यादीमध्ये आम्हाला शासनाकडून लाभ मिळाला, पण जे पीक विमा आहे त्याच्यामध्ये 1 रुपया अजून आम्हाला मिळालेला नाही. जे वर्ष आहे 2025-26 त्याच वर्षासाठी का आता मागच्या वर्षाची? त्याच्या 25-26 ना, मागच्या वर्षी 25 आम्ही भरेल होती पीक विमा. बरोबर. तर भेटले नाही ना. आणि कशामुळे मिळाला नाही बा, तोच आमचा एक प्रश्न प्रश्न आहे का बरं म्हणजे मिळाला नाही? उत्पन्नही कमी आलं सोयगाव तालुक्यामध्ये आणि पीक विमा का बरं मिळाला नाही? काय आमची आणेवारी जास्त लावली का काय? ते आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे फक्त, बाकी काही नाही. या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांचं आज बरेचसे असे प्रश्न आहेत. पीक विमाचं नाही तर बरेच रस्त्याचं असेल किंवा नाव नोंदणी असेल किंवा 7/12वरती नाव कमी करणे, वाढवणे, बदलणे, असे बरेचसे अडचणी आहेत. परंतु स्थानिकमध्ये ही कामं किती फास्ट होतात का होत नाही याचे काय अनुभव आले तुम्हाला? होत नाही, लय अडचण येते आम्हाला. तुमचं काय म्हणणं आहे? अधिकारी सापडत नाही. अधिकारी सापडत नाही. अधिकारी भेटले तर समाधानकारक उत्तर मिळत नाही आणि ज्याच्या काहीतरी राजकीय काहीतरी त्याच्या डोक्यावर हात आहे अशाच लोकांचं ऐकून तरी घेतलं जातं. सर्वसामान्य शेतकऱ्याने सोयगावमध्ये राहू नये, सोयगाव सोडून जावं, ही स्थिती आता आहे. पांद्यांच्या रस्त्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. जे बंधारे बांधले नद्यांवर त्यांच्यात मध्ये पण भ्रष्टाचार झालाय. ते फर्दापूरच्या नदीवर बंधारा बांधलाय, तिथे पाट्याच नाही. आता परिस्थिती अशी आहे की कुठे कमी पाऊस पडतोय, कुठे जास्त पाऊस पडतोय. पण पावसाची अशी स्थिती यावर्षी की पाऊस आपल्याला जिरवावं तर लागेल. जे कोट्यवधी रुपये गव्हर्नमेंटने पाटबंधाऱ्यांसाठी दिले, बंधाऱ्यांसाठी दिले, त्याचं काहीतरी बघावं तर लागेल. हे खूप मोठी तुम्ही वाक्य बोलताय की या ज्या गोष्टी आहेत भ्रष्टाचाराच्या, तर आता कोणत्याही प्रकरणामध्ये सोयगाव खूप मागे होतं, परंतु या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार इथं खूप मोठा काळा बाजार किंवा भ्रष्टाचार होत आहे आणि शेतकऱ्यांचे नाव वगळले जात आहे किंवा जे शेतकरी त्या भागात नाहीच आहे त्यांचे 7/12 जोडून वैयक्तिक लाभ दिल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. अजून काही समस्या आहे का? पाण्याच्या संदर्भात सगळं पाणी सोयगाव तालुक्यातून जळगाव जिल्ह्याकडे वाहून जातं, पण त्याची शासन दरबारी योग्य दखल न घेतल्यामुळे एवढा पाऊस पडूनही, बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडूनही नद्या चांगल्या वाहतात पण दुष्काळाची स्थिती येऊन जाते. तुमच्या अपेक्षा काय आहे की नेमकं त्या नद्यांवरती बांध बांधावा, काय पाणी अडवावं, पाणी जिरवावं, अशा बऱ्याचशा शासनाच्या योजना आहेत. मग त्याच्यापैकी तुमची नेमकी मागणी कोणती? जसं शिरपूर पॅटर्न राबवण्यात आलं तसं एकदा शिरपूर पॅटर्न सारखं सोयगाव तालुक्यामध्ये राबवण्यात यावं. 1-1, 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये जे छोटे बांधारे आहेत ते बांधण्यात यावे, जेणेकरून ते पाणी सरळ वाहून न जाता जिरत जिरत जाईल. त्यामुळे आमच्या तालुक्याला फायदा होईल आणि दीर्घकाळ फायदा त्याचा होईल. आता फायदा घेण्यासाठी सरळ सरळ कागदपत्र दिल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात अनुदान मिळतं का? त्याच्यासाठी अजून काही वेगळा मार्ग आहे? 2-2 वर्षापासून चक्री मारवलं आम्ही. कशाला अजून आमच्या गाय गोट्याचे बांधून इथे एवढे पैसे गुंतवून ठेवले, त्याच्या एक अजून काय नाही, 1 रुपये भेटले नाही. असे किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. गाय गोठा असेल किंवा विहिरीचं का असेल, बऱ्याचशा अडचणी या तहसील कार्यालयाच्या मार्फत किंवा जे काही इतर विभाग आहेत त्यांच्याही मार्फत व्याजाचे पैसे काढून आम्ही ना ते गाय गोटे विहिरी जे काम करून ठेवले त्याचे पैसे आम्हाला भेटले नाही अजून. आता सध्या शासनाच्या वेगळ्या योजना चालू आहेत आणि या गायगोठ्याच्या असतील किंवा बाकीच्या विहिरीच्या असतील किंवा रोजगार सेवकांच्या मार्फत ते कामं झालेले आहेत,
परंतु त्याचं दप्तरी नोंद झालेली नसल्यामुळे अधिकारी काय पैसे वगैरे मागतात का? आता ते बाकीचे अधिकाऱ्याचे त्यांच्या याच्यामध्ये बोलणं नाही, पण ते शासनाचे आम्हाला पैसे मिळाले पाहिजे ना. हां, म्हणजे अधिकाऱ्यांचं असेल किंवा कोणती अडचण येते नेमकी याचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे. असं घरकुलच नाही तर बरेचसे अजून प्रश्न आहे. घरकुलाच्या संदर्भात काय म्हणत होते? घरकुल मोठ्या प्रमाणात जे अधिकारी आहे हा. त्या घरकुलचे चेक पास करणारे आज त्यांचे 2-2, 3-3 मजली बिल्डिंगा झाल्या, त्याची चौकशी व्हावी. इथे म्हणजे घरकुल आणि जे ग्रामपंचायत सदस्य आहे, सरपंच आहे, उपसरपंच आहे, त्यांच्या घरामध्ये 2-2, 3-3 घरकुल गेले. पण नेमकं- सामान्य शेतकऱ्याला किंवा सामान्य ज्याची परिस्थिती खराब आहे, मजुरी करतो, अशा माणसाला घरकुलचा योजनेचा लाभ सुद्धा मिळत नाही. यांचा जो आरोप आहे की घरकुलाचा लाभ हे वैयक्तिक स्तरावरती होत आहे आणि जे काही घरकुलाला मोफत वाळू भेटते तर ती या तहसीलच्या मार्फत मिळाली आहे का? वाळूचं लय संकट आहे साहेब. आम्हाला वाळू आम्हाला भेटत नाही. इकडे पाचोरा तालुका एवढे जेवढे भेटते त्याच्यामध्ये ते पोलीस लोक तिला अडवणूक करतात. ते आम्हाला लय अडचणीमध्ये. माझा म्हणायचा अर्थ काय आहे की शासनाकडनं नाही, काही नाही, शासनाकडे ब्रास काही मध्ये जे काही वाहन आहे त्याचे एक ब्रास किंवा 2 ब्रास अशी वाळू मोफत मिळते. ती मोफत मिळत आहे का नाही? पैसे देऊन मिळत नाही. आता घरकुल कसं बांधा आम्हाला ते समजत नाही. डोकं काम तुमचं करत काय नाही. या मातीनं बांधा. प्रक्रिया? जळगावपेक्षा किमान डबलने पैसे देऊन आता आम्ही जळगाव बॉर्डरवर राहतो, हा. तर जळगाव बॉर्डरच्या इकडे डबल पैसे देऊन ती वाळू आम्हाला मिळते. मिळते. त्याचं कारण असं आहे की एक तर ती रीतसर मिळत नाही हम्म. आणि अनलिगल पद्धतीने येते. मग अनलिगल पद्धतीने आल्यावर सगळे ऍडिशनल चार्जेस अच्छा. तहसील असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळं त्याच्यात ऍड होतं. याच्यामध्ये जे काही वाळू संदर्भात घरकुल तुम्ही बांधताय, वाळू शासन मोफत देतंय, तरी पण तुम्ही ती मागणी करताय का नाही करत आहे? मागणी करतो नो, हात जोडून मागणी चालू आहे बा. आम्हाला वाळू तर द्या. लेखी संदर्भात तुम्ही लेखी काय- कसं कोणाकडे द्यायचे लेखी? या संदर्भात तहसील कार्यालयाच्या किंवा ज्या घरकुल संदर्भात जे अधिकारी आहेत त्यांच्या किंवा ते इंजिनियर आहेत त्यांना तुम्ही मागणी करू शकतात. लेखी संदर्भात त्यांना अर्ज देऊ शकतात. ज्यावेळेस ते अर्ज एका वेळेस जमा होतील आणि पावसाळ्याच्या अगोदर जो उन्हाळ्याचा काळ आहे म्हणजे ज्यावेळेस ती वाळू काढली जाईल, उत्खनन केली जाईल, तर त्यावेळेस तहसील कार्यालयाच्या जे काही मंडळ अधिकारी असेल, त्या भागातले तलाठी असतील, ती वाळू त्या सजेमध्ये किंवा त्या गावापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे तहसील कार्यालय करत असते. साहेब, मूळ प्रश्न सांगतो तुम्हाला. मूळ प्रश्न असा आहे की सामान्य शेतकरी, सामान्य मजूर वर्ग तो त्याच्या पोट भरण्यासाठी काम धंदा करेल का तहसीलच्या चक्रामाळे? चक्रा मारायला काय आम्हाला वाळू तर भेटत नाही. त्यामुळे अवघड आहे सामान्य वाळायला. माणसाला वेळ नाही. एक तर त्याचं पोटही भरणार नाही, उपाशी मारणं पडेल. त्यामुळे सामान्य माणसं या भांगडीत पडत नाही आणि जे नेते मंडळी इथे विरोधी पक्ष कोणी राहिलाच नाही. इथं वाळूचं तुम्हाला जे समजा तुम्ही मटेरियल आणताय किंवा ते इनलिगली आणताय, तर असा तुम्ही म्हणतायत की बाबा इकडून बी मिळत नाही तिकडून बी मिळत नाही म्हणून तुम्हाला तिसराच मार्ग काढावा लागतोय. तर ते एक ब्रास म्हणजे जे काही वाहन आहे ते कितीला मिळतं, त्याची किंमत किती? 5-40,000 पुढेच भेटते. अच्छा, मग आता शासन जे आहे घरकुलासाठी बरीचशी वाळू मोफत देत असताना तुम्ही 30-30, 40-40 हजार का इन्व्हेस्टमेंट करताय? आम्ही का त्याला का मातीनं बांधा का? नेमकं मग तुम्ही आता बरेचसे ही तक्रार वाखण्याजोगं किंवा हे चर्चा करण्यासारखीच आहे की शासनाच्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत किंवा लाभार्थींपर्यंत त्याची परिपूर्ण माहिती मिळत नाहीये. श्रोतेहो, आपण हे चॅनलच्या माध्यमातून जर घरकुलच्या योजना जर लाभ घेत असाल आणि जर तुम्हाला ही ह्या गोष्टी माहिती नसेल तर तुम्ही आजच त्याची चौकशी आपल्या जवळच्या कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये करू शकतात की घरकुल योजनेसाठी किती वाळू आपल्याला मोफत मिळते. या संदर्भात बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकते. पण आता या जे शेतकरी आहेत किंवा हे जे नागरिक आहेत त्यांनी घरकुलाचा लाभ घेण्यासाठी वाळूच त्यांना मिळत नव्हती, तर खूप साऱ्या अडचणी किंवा वरून जे अनुदान मिळतं तर त्या अडचणीतून बाहेर कधी निघणार आणि त्या पैशाचं योग्य मोबदला किंवा योग्य जे समाधान त्यांना मिळायला हवं होतं ते मिळालं नाहीये. म्हणून हे सोयगाव तहसील जे आहे किंवा त्याच्या कार्यक्षेत्रातील जे गावं आहेत ते नागरिक आहे हे त्रस्त झालेले आहेत आणि असे बरेचसे कारण आहे. पीक विमाचे असेल, घरकुलाचे असेल, गायगोठ्याचे असतील किंवा सिंचनाचे असतील किंवा विहिरीचे असतील किंवा रस्त्याचे असेल, बांधाचे असेल किंवा त्यांना ज्या काही शासनाच्या योजना मिळतात तहसील मार्फत असेल, जिल्हा परिषद मार्फत असेल, पंचायत समिती मार्फत असेल किंवा अजून कोणत्या तरी विभागाकडनं असेल, पण त्याला
जोपर्यंत त्याची माहिती किंवा तो स्वतःहून ती मागणी करत नाही तोपर्यंत हे पुरवू शकत नाही. आणि जर माहिती जरी असली आणि ती मागणी जरी केली तर इथे येतो भ्रष्टाचाराचा राक्षस. जोपर्यंत त्याचा हात किंवा खिसा गरम केला जात नाही तोपर्यंत त्याची फाईल इनवडला जात नाही आणि त्याची फाईलचे जे काही अनुदान आहे मिळत नाही. जरी शिकलेला असला, बरेचसे शेतकरी बरेचसे नागरिक हे शिकलेले असून सुद्धा त्यांना या राक्षसाचा बळी जावं लागतंय, त्यांचा मुखाचा घास व्हावा लागतोय. जोपर्यंत त्यांचा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांच्या टेबलापर्यंत त्यांच्या खिशापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्यांची कामं होत नाही. मी या चॅनलच्या माध्यमातून या नागरिकांचा, जे तक्रारदार आहे किंवा यांचे जे पीडित आहे यांची मागणी जी आहे किंवा यांच्यावर जे अन्याय होत आहे हा लवकरात लवकर शासनाने मार्गी काढावा.